तरी सुद्धा एखादं येडगळ उठते, त्याला पकवाजातला दागिना ता कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा धुप्पन पाहिजे होतं, पकवाजातून धुपण्याचे आज्यानं काढे का महाराज. आता पकवाजातून कुठं धुपन निघत असतं वय गुरुजी, जरा माफी मागतो, पकवाजातून निघन, पकवाजातून कसं निघन महाराज. लय विचित्र लोक आहेत महाराज, आम्हाला का कमी त्रास देतात का, कमी नाव ठेवतात का, लय नाव ठेवतात महाराज आम्हाला हे लोक. महाराज म्हणले लोकांच्या नादी लागू नका अजिबातला. तो कोपरायने अभंगत लिहिला, लग्न करू जाता मनती हा मातला, न करिता झाला नपुसंग कसंही वागा. पटण्याकरता उदाहरण सांगतो, एखादा माणूस सारखा सारखा बाळूमामाच्या मंदिरात येऊ द्या, सारखा सारखा मंदिरात येऊ द्या, लोक म्हणतात घरी बसू देत नसतील. बरं एखाद्यानं मंदिरातच नाही येऊ द्या, लोक म्हणतात त्याला का मंदिर दिसतं काय. एखादा लय ताटमान करून चालू द्या, लोक म्हणतात गर्व आहे. बरं खाली मान करून चालू द्या, लोक म्हणतात मानवरी करायची लायकीच नाही. कसंही वागा, समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. महाराज म्हणले लोकांच्या नादीच लागू नका, ते जुनिया जनो भक्ती करा, तो का म्हणे आता ऐका जे वचन, तो का म्हणे आता ऐका जे, तो का म्हणे, तो का म्हणे, तो का म्हणे आता ऐका जे वचन, तो का म्हणे आता ऐका जे वचन, तो का म्हणे भक्ती करा. महाराज म्हणले लोकांच्या नादी लागू नका. बापू हे उगच सूर्याला दिवा दाखिल्यावानी केलंय, विठाला विठाला. आणि संजय बाबा, बापू, भगवान बाबा जरी एखादं प्रमाण नाही आठवलं ना 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 ना, तुम्हाला वाटतं की हे काय म्हणते, हे यायच्यात नादात येत, यायला काही घेणं नाही महाराज. विठाला विठाला. त्यांचा त्याग करा, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अरे नामचिंतन करा असं नाही, नामचिंतन करण्याकरताच पाठवलंय महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. तुम्ही आम्ही काय केले, खाया पिया सुखसे वाजवा जोरात एकदा. वा 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 वा. संजय बाबा खरं सांगू का, एवढं गोड प्रमाण ऐकल्याच्या नंतर असं वाटायले खिशात हात घालावा, 500ची नोट काढावी, सगळ्यात मोठी तिची आता, आणि गुरुजीला बक्षीस म्हणूनच द्यावं. पण ते म्हणले आपली पहिलीच भेट येतो या कोण नाही घेणार म्हणून देत नाही, बाकी काही नाही महाराज. बाकी तुम्ही कोणी देऊन पहा, गुरुजी घेतात का नाही पहा, तुम्ही देऊन पहा महाराज, तुम्ही देऊन पहा. ते नाही घेतली तर मी घेतो, कृष्ण दादाला देतो, पण देऊन पहा. विठाला विठाला. मोकळं हसायचा महाराज, कधी अटॅक येईन आणि कधी निघून जाताला सांगता येत नाही महाराज. आपल्या खेड्यापाड्यात बरे गुरुजी लोक मोकळे हसायले. कृष्णदादा दवाखाने शहरात गेल्याच्या नंतर हसायचे, दवाखाने राजूभाऊ हसायचे. महाराज डॉक्टर इंजेक्शन देते हसायचं, आणि हे कणहतंय हसत नाही, काहीच नाही महाराज. मोकळं हसलं पाहिजे महाराज माणसानं, आहे का नाही. आणि कीर्तनात 4 प्रकारचे श्रोते असतात, काही काही 5G असतात. 5G महाराज विनोद झाला लगेच हसणार 5G,
सगळे हसायचं बंद झाल्यावर मग हसणार 4G, कीर्तन संपल्यावर मग हसणार 3G, आणि आपल्याला एको कीर्तन कळलं नाही म्हणून हसणार 2G. विठाला महाराज म्हणले नामचिंतन करा, नामाचा उच्चार रात्रंदिन. नामचिंतन करा बाबाओ, नामचिंतन करा. संत महात्मे तळमळीने सांगतात बाबाओ, तुम्हा आम्हाला जो नरदेव मिळालाय तो नामचिंतन करण्याकरता मिळालाय ना. तुम्ही आम्ही नरदेव वाया घातलाय महाराज, नरदेव वाया घातलाय. खरं सांगू, या नरदेवाची किंमत कधी कळते? ज्या वेळेस या नरदेवाचा एखादा अवयव जाईल त्यावेळेस या नरदेवाची किंमत कळते. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो गड्या, आळंदीमध्ये 2 दिग्गज कीर्तनकार आहेत, लक्ष्मण महाराज पाटील, पांडुरंग बाबा शितोळे. दोन्ही महाराजांना एक पाय नाही एक पाय, पायाची किंमत काय असते त्या महाराजांना विचारा. महाराज विज्ञानाने चमत्कार केला, डुप्लिकेट पाय बसवला, पण मला सांगा डुप्लिकेट पायाने ओरिजिनल पायासारखं चालता येईल? नाही चालता येत महाराज. अरे डुप्लिकेट वस्तू दिसायला सुंदर दिसते पण ओरिजिनल वस्तूसारखं काम नाही करत. पटण्याकरता उदाहरण सांगतो. भगवान बाबा बऱ्याच म्हाताऱ्या माणसांनी दात बसून घेतले, दात ते दात लांबून एवढे भारी दिसतात, एवढे भारी दिसतात, पण त्या दाताची मजा जेवायला बसल्यावरच बघा. जेवायला बसल्यावर राजभाऊ, आणि त्यातले ते म्हातारा आपल्या बाजूला बसावा आणि आपलं जेवण चालू असताना त्यानं त्या बचाड्या काढावा आणि अशा धुवा महाराज, सगळा ढोसा बाहेर येईन. विठाल नरदेवाची किंमत अवयव गेल्याच्या नंतर कळते. तुम्ही भारी भरले आम्हाला महाराज, तुम्ही बरं झालं तिथंच खा, अवघड आहे महाराज. आम्ही तशी मस्त जमलं ते ढोस्याचं. विठाल महाराज म्हणले नरदेवाची किंमत अवयव गेल्याच्या नंतर कळते. तुम्हा आम्हाला जो नरदेव मिळालाय तो सहजासहजी नाही मिळाला. एक एक योनी कोटे कोटे फेरा मग लागे वारा. महाराज नरदेव सोपा नाही, नरदेव दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. तुम्हा आम्हाला जो नरदेव मिळालाय ना, पावला हा देव का गटाळी न्याय न घडोपाय घडो आली. काय गोड प्रमाण दिलं संजय बाबा. खरंच सांगू का, मग प्रमाण देणारे आशे पाहिजे तर कीर्तनाला मजा आहे. कृष्णादादा काही काही गावात असे गायक वादक भेटतात असं वाटतंय वायरालाच फाशी घ्यावं का काय महाराज. असे गायक वादक भेटतात, काय गोड प्रमाण दिलंय. बरं अजून सोपं करून सांगतो राजूभाऊ, प्रमाण येतंय म्हणून द्याचं का बसतंय म्हणून द्याचं? आता हे लय जीवन ब्रह्म होय. येतंय म्हणून द्याचं का बसतंय म्हणून? बसतंय म्हणून द्याचं. खाली एका टाळकराने प्रमाण म्हणलं. कृष्णादादा विषय वेगळा चालू, प्रमाण दुसरंच म्हणलंय. काय मूर्ख आहेत म्हणलं, करा प्रमाण बंद. आपला विषय काय चालू आहे ते म्हणलं. महाराज
प्रमाण नाही बसू द्या. ठेवण कशी म्हणली पहा ना म्हणला. ठेवण महाराज काय चाटायचं का ठेवणीला महाराज? याला म्हणतात प्रमाण महाराज. गुरुनाम गुरुवरे वैद्य बाबाच्या भाषेत सांगतो, साप मारायचा तोंडावच मारायचा. कुठं मारायचा? तोंडावच मारायचा. आणि महाराज मारायचा असा समेवच मारायचा. पावला हा देह का गटाळी न्याय न घडो उपाय घडो आले. महाराज म्हणले जसं एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हा आम्हाला नरदेह सापडलाय. खरंच सांगा तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण कळाला का? राजभाऊ नरदेह मिळाला पण कळाला का? बरं सोपं सांगतो. वस्तू मिळावी का कळावी? हा मोकळं सांगा, काही सांगा. बरोबर आलं तर बक्षीस नाही, चुकलं तर काही शिक्षण नाही. मोकळं सांगा. वस्तू मिळावी का कळावी? तुमचं उत्तर आहे कळावी. पण निश्चित कळून फायदा नाही ना. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला का? म्हणून तर इच्छा करतात. काही गोड प्रमाण दिले माऊली महाराज. आज तो हम होस्ता दो की मैफिल में आ गए. विठाला विठाला महाराज म्हणले स्वर्गीचे अमूर इच्छिता ती दिवा मृत्यू लोकी वावा जन्मामा किंवा इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला. राजभाऊ सोपं सांगतो. वस्तू अगोदर मिळावी आणि मिळाल्याच्या नंतर मी नेहमी विनोदाने दृष्टांत सांगत असतो. सिद्धांत लक्षात ठेवा. वस्तू अगोदर मिळावी मिळाल्याच्या नंतर. एक जण छत्रीच्या दुकानात गेला. छत्रीच्या दुकानात गेल्याच्या नंतर सांगितलं दुकानदार छत्री दाखवा. दुकानदारानं सांगितलं ही 200 रुपये, ही 300 रुपये, ही 500 रुपये. छत्री घेणार थोडा हुशार होता, कदाचित बोरखिडीचा असावा. छत्री घेणार मला दुकानदार 1000 रुपये जाऊ द्या पण छत्री अशी दाखवा कमीत कमी 5 वर्ष गेली पाहिजे. राजभाऊ किती वर्ष? बजाले वाढवायची बजाले घेणं नसती देणं नसती वचने किंमत दरिद्रता. 5 वर्ष गेली पाहिजे. छत्री विकणार साधा नव्हता. परभणी जिल्ह्यातला होता. आमच्या कृष्णदादाच्या गावचा होता. तो साधा नव्हता. ते मला 1000 रुपयाची छत्री न्या. 5 वर्ष काय 10 वर्ष जाईन पण 2 गोष्टीला जपा. पावसात भिजू देऊ नका आणि उन्हात तोडू देऊ नका. महाराजानं छत्री घेतली. घरी आला. घरी आल्याच्या नंतर योगायोगाने लगेच पावसाला सुरुवात झाली. माता माऊल्या म्हणत्या महाराज हे एवढ्या लवकर कस काय झाले? कीर्तनात होत असते महाराज. पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर तिनं त्या छत्रीकडे पाहिलं. म्हणले माय काय योगायोग आहे. तुम्ही छत्री घेऊन घरी आलात. लगेच पावसाला सुरुवात झाली. आता एक काम करा. ही छत्री घेऊन शेतात जा आणि आपल्या शेतात साचलेलं पाणी दुसऱ्याच्या शेतात काढून दे. महाराजांनी हातात छत्री घेतली. छत्री उघडणार तेवढ्यात लक्षात आलं दुकानदारानं सांगितले पावसात भिजू देऊ उन्हात तळू देऊ. छत्री भिजू नये म्हणून वरून त्याला अशी कॅरी बॅग गुंडाळी. कॅरी बॅग कळती ना? कॅरी बॅग म्हणा पन्नी म्हणा कळती ना? कळती ना? चांगलं हो म्हणालेत. नाही कळती का ज्ञानेश्वरी का? कळणारच आहे ना महाराज. अशी कॅरी बॅग गुंडाळी. हातात छत्री घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर बाळू मामाच्या मंदिराजवळ आला आणि मंदिराजवळ आल्याच्या नंतर 4-5 माणसं बसलेले होते महाराज. मग त्या 4-5 जणांनी पाहिलं. का हो मालक कुठं निघाले?
काय नाही म्हणले, पाऊस चालू आहे, शेतात पाणी साचले, पाणी काढून देण्याकरता निघालो. दुसरं म्हणला पाणी काढून देण्याकरता निघालात, हातात छत्री आहे, छत्री उघडा ना. त्यानं सांगितलं छत्री उघडी असती. दुकानदारानं सांगितलंय पावसात भिजू देऊ नका, उन्हात तळू देऊ नका. वस्तू मिळाली, वस्तूची किंमत कळाली नाही. तुम्हा आम्हाला सुद्धा अनमोल असा नरदेह मिळाला, या नरद्याची किंमत नाही कळाली बाबा, नाही कळाली या नरद्याची किंमत. तुम्हा आम्हाला नरद्याची किंमत कळाली असती, माणसानं नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जे करायचं तेच केलं असतं. माऊली म्हणले माणसं विसरले, पाये पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार तो आगवा, सांडून या किंवा अंगा मनाशी रुचावी, ए तुलेने कृत्या नाटवी, जो करणे याची निनावे, भलतेच करी, भलतेच काहीतरी करत बसलो. तुम्ही आम्ही अनमोल असा नरदेह मिळालाय, नामचिंतन करा. संत महात्मे तळमिळणी सांगतात, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तरी लोक ऐकत नव्हती, शिव्या दिल्या किती सांगू तरी, नायकती भटकेची पुढे शिंदळीची रडतील, तरी लोक ऐकत नव्हते. महाराज म्हणले तुम्ही जर आमचं नाही ऐकलं आमचं काय जाईल म्हणले. येथे कोणाचे काय बाग गेले, येथे कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, येथे कोणाचे काय बाग गेले, येथे कोणाचे काय बाग गेले, ज्याचे त्यानं अनहित केले, ज्याचे त्यानं अनहित केले, कोणाचे काय बाग गेले, येथे कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, येथे कोणाचे काय बाग गेले. अरे वा, हा हा टाळकरी, हा 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 विनेकरी बाबा, हा विनेकरी जय हो, टाळी वाजवा टाळी, हा हा हा. वा कृष्णा दादा जय हो. हा टाळकरी, टाळ राहू द्या, ताल धरा, ताल ताल धरा, ताल 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 धरा, ताल ताल ताल. वा रे वा कृष्णा दादा, टाळी टाळी, हा एक टाळी जय हो. वा रे वा, हा हा. जय हो. या बोरखेडी नगरीत, या बोरखेडी नगरीत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजत, बाळू मामाचा बाळू मामाचा या बोरखेडी नगरीत. अरे वा संजय बाबा जय हो. या बोरखेडी नगरीत उभा राहा, उभा राहा, उभा राहा. उभा राहा. बोला बोला बाळू मामाच्या नावाने, जाम बोलो, बोला बोला बाळू मामाच्या नावाने, माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो, बाळू मामाचा जय हो, बाळू मामाचा सोहळा गाजतो. जय हो, जय हो. आमच्या विनेकरी बाबासाठी जोरात टाळी वाजवा, वाजवा जोरात. वा 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 वा. महाराज, महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत नाव भरपूर वेळा ऐकलं होतं आमच्या कन्हैया बाळाचं, पण आज पहिल्यांदा भेटीचा योग आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात बाल विनेकरी म्हणून सर्वात पहिला मान आमच्या महाराजाच्या संस्थेचा आहे. महाराजाचा जोरात वाजवा. वा 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 वा.
अरे या वयामध्ये आपले लेकरं काय काय पराक्रम करतात आपल्यालाच माहीत नाही. एवढं सोपं नाही. आता हे लेकरं इथं बसले तेवढे शांत दिसतात कृष्णदादा. यायचे पराक्रम मंडपाच्या बाहेर भेटा. बाबा 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 हे सोपे होय महाराज. नाद करायचा नाही महाराज. हे लय चित्र लेकरं. दुपारी काल्याचं कीर्तन होतं. कीर्तनाला निघालो. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर कृष्णदादा जरा लांबचा प्रवास होता. लवकर निघालो. नाश्ता राहिला होता आणि भूक लागली होती महाराज. आणि मला जरा जास्त भूक लागते. इकडे बघून अंदाज येत असं नाही का नाही. जास्त इकडे बघू नका. एअरबॅग चांगल्या गाडीला असतात कृष्णदादा. एअरबॅग चांगल्या गाडीला असतात. टमटमला नसतात महाराज. हो मग महाराज त्याला विठाल महाराज लय भूक लागली होती. पोरग शाळेत जाऊ लागलं. हातात टिफिनचा डबा होता. काय रे म्हणला दादा टिफिन मध्ये. म्हणला महाराज संक्रांत जवळ आली. आईनं तिळगुळाचे लाडू केलेत. म्हणलं खाऊ करे 2 लाडू. लय भूक लागली. खा ना म्हणला महाराज. तुम्हाला नाही तर कोणाला. म्हणलं दादा तसं नाही. मी जर तुझे लाडू खाल्ले. आईनं जर विचारलं कोणी खाल्ले तर मग खाल्ले म्हणे कुत्र्यानं. हे का सोपे आहेत का काय. अरे लय विचित्र लेकर बाबा. एका पोराला मॅडमनं शाळेत प्रश्न विचारला. सांग म्हणली बाळा एका तराजूत 1 किलो बुद्धी आणि एका तराजूत 1 किलो लाडू. तुला जर एकच उचलण्याकरता सांगितलं तू काय उचलशील. पोरग म्हणला मॅडम आपण लाडू उचलणार. मॅडम म्हणल्या काय मूर्ख आहेस. मी जर तुझ्या जागे वाचते तर मी बुद्धी उचलली असती. पोरग म्हणला मॅडम ज्याच्याकडे ज्याची कमी आहे ते तेच उचलणार. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे पंक्तीला विठाना विठाना. चित्र आहेत बाबा. रोज फिरण्याचा योग येतो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर गजूभाऊ काल कीर्तनाला गेलो. संभाजीनगर जिल्ह्यात. बरं आहे का बदलायचा राजूभाऊ. संभाजीनगर बरं आहे ना का बदलायचा. बरं आहे लांबी जरा नावं चांगले. संभाजीनगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. बाबा कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोकांचा आग्रह या महाराज आमच्या घरी या चहा घ्या दूध घ्या कॉफी घ्या. कृष्णदादा चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेल्याच्या नंतर महाराज आई साहेब चहा करण्याकरता स्वयंपाकघरात गेल्या. मला कुठंतरी बाहेर गेलेले होते. लहान पोरगं खेळू लागलं. खेळता खेळता माझ्याकडे आलं. माझ्याकडे आल्याच्या नंतर दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर मला म्हणला महाराज का. म्हणलं हो. कीर्तन तू होच का. तू होच का. म्हणलं हो कीर्तन मोहचे. चल दे मला 10 रुपये. मला आपला अर्धा तास बसायचं होतं. मी आपल्या खिशात हात घातला. 10ची नोट काढली. त्याला 10 रुपये दिले. दुकानावरती गेलं. त्यानं आईस्क्रीम घेतली. हिवाळ्याचे दिवस होते. येता येता आईस्क्रीम खाली पडली. मला महाराज. म्हणलं बोला. तू 10 रुपये दिले तू. म्हणलं हो. त्याची आईस्क्रीम आणली. म्हणलं बरं. आईस्क्रीम खाली पडली. चल दे पुन्हा 10. महाराज मी माझ्या खिशात हात घातला. खिशात होती 500ची. सगळ्यात मोठी तिची हात. म्हणलं याला जर 500ची दिली. पोरग बोरकिडीचे 490 वापस येण्याची गॅरंटी. बरं 500चीच दिली असती बापू. पुढचं काही बोललेलं नव्हतं. म्हणले रस्ते असे. गाडी किद्दा खालून लागली म्हणजे मलाच कळालं नाही. म्हणलं हे 500 जाचे. पुढचं काही बोललो नाही. नाही दिले महाराज. नाही दिले. खिशात घातले. खिशात घातल्याच्या नंतर महाराज त्याच्या काय मनात आलं ना काय नाही कृष्णदादा. ते जोर जोरात उड्या मारू लागलं. बरं फक्त उड्या मारत नव्हतं. उड्या मारता मारता म्हणायचं महाराज घोडा. काय म्हणायचं ते महाराज घोडा. ते घोडा का आठवलं. सगळे घोडे दिसले मला गावात म्हणून आठवलं. बाकी काय नाही महाराज. महाराज घोडा. असा राग यायचा पण अर्धा तास बसायचं होतं. मी आपलं शांत बसलो महाराज. आई साहेब चहा घेऊन आल्या. म्हणल्या महाराज आमच्या रत्नानं काही टेन्शन तर नाही दिलं. रत्न म्हणलं आई अजिबात नाही. असे किती रत्न आहेत तुम्हाला. म्हणल्या बाळू मामाच्या आशीर्वादाने 2 आहेत 2. म्हणलं एक इथं उड्या मारायले. दुसरं कुठे. ते काय म्हणली बाहेर तुमच्या बुटात पाणी भरायले. हे का सोपे आहेत काका. अरले विचित्र लेकर दादा. हे एवढा संस्काराचा अभाव झालाय. किती अभाव झाला. एकच दृष्टांत सांगतो पूर्ण विराम देतो. भजन करा विडाला विडाला. संस्काराचा एवढा अभाव झालाय. कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज कीर्तनाला गेलो. काही लोकांचा लय छंद असतो महाराज. आम्हाला मुलं एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालंय. आता तिला मुलगी झाली. म्हणलं काळाची गरज आहे. आता मुलीच पाहिजेत. काय खरंय म्हणलं मुलायचं. मुलीच पाहिजे. स्त्री गुण आत्या वाढत चालली. चला विषय लांबत जाईल. नाही म्हणले बाळू मामाच्या आशीर्वादाने एक मुलगा सुद्धा आहे. त्याचं नाव होतं चंद्या. बरं एका बदलायचं आताच सांगा. आपल्या परिसरातला सोडून मला वापस जायचं आहे. आमच्या इकडचा सांगतो. चंद्या बाहेर कुठंतरी खेळायला गेलेला होता. संस्काराचा अभाव सांगतोय. चंद्या बाहेरून पळत आला. पळत आल्याच्या नंतर महाराज चंदू त्याची आई म्हणली चंदू बाळ पडणं महाराजाच्या पाया. चंद्या म्हणला बुकीच घालीन. कोणाला कोण महाराजाला नाही हो. तुम्ही आम्हाला मारायलाच बसलात महाराज. ती आईला म्हणलं ताई त्याला कशाला दर्शन घ्यायला लावताय. राहू द्या ना. नाही हो महाराज. हिला वाटलं नक्की महाराज कीर्तनात काहीतरी सांगतोय. तिनं त्या चंद्याचं डोकं धरलं आणि पाया वादळली. संजय बाबा मला सांगा आता 90 किलोचा चंद्या एकटीला कुठं दबत. नवऱ्याला म्हणले काय बघायला. दरा डोकं. दोघांना डोकं धरलं. जोरात पाया वादळलं. आता पाया वादळलं. त्याचं दमावणं. माझा BP वाढला. मला आता चंद्या काय करतो काय नाही. महाराज मला लयच भीती वाटू लागली. म्हणलं आई साहेब
तुम्हाला म्हणू लागलो कशाला दर्शन घ्यायला. ते म्हणलं तू बाहेर निघ रे. मला आता अवघडच झालं गड्या. चंद्या दरुज्यात गेला. त्यानं असा काळा कुठं दगड घेतला. ते जुन्या काळात असे पाटे वरवाटे होते बघा. माता माऊली जुन्या काळात असे पाटे वरवाटे होते. त्यानं असा काळा कुठं दगड घेतला आणि उभाच राहिलं. म्हणलं ताई तुम्हाला म्हणू लागलो त्याला कसे. ते म्हणलं तू बाहेर निघ रे. मला आता लय अवघड झालं गड्या. म्हणलं ताई विठोबरक माय भजन झालंय. 2 अभंग झालेत. काही करा मला मालपर्यंत नेऊन तरी सोडा. महाराज हे असंच करायले. हे काय ऐकत न. म्हणलं तुमचं सगळं खरंय पण ते दगड पाहणं ते हाणतोच म्हणायले. म्हणलं ताई काही करा गड्या मंडपापर्यंत नेऊन सोडा. ती म्हणते महाराज आमच्या चंदूचा स्वभावच आहे. घरी महाराज आला की चंदू हाणल्या. म्हणलं ताई तुमचं खरंय पण लय लांबून आलोय. म्हणलं लय लांब जायचंय मला ते दगड पाना. आणि तिच्या चंद्याला बाळ म्हणते. बरं ती म्हणते महाराज आमच्या चंदूला घेऊन तरी जा. आम्ही का लेकरं धरायला जातो का काय महाराज. बरं 90 किलोचं न्यावा कसं एखादं टायर फुटायचं. जागा कमी असल्यामुळे आम्ही एलदरीहून एक आणलं नाही. याला कसं न्यावा. म्हणलं महाराज लय अवघड आहे. नेवा तरी कसं. म्हणलं लय अवघड आहे. म्हणलं ताई काही करा मंडपापर्यंत नेऊन सोडा. म्हणलं ताई काही करा गड्या. ते म्हणले चंदू बाळ दगड खाली टाक. महाराजाला 2 बुक्या हाण पण दगड खाली टाक. आम्ही का बुक्या खाला जातो का काहीतरी हाणली त्याने. विठाला एवढा संस्काराचा अभाव झालाय. खरं सांगतो संस्कार घडण्याचं एवढंच व्यासपीठ राहिले. अरे आपल्या मुलाला संस्कार घडावे असं वाटत असेल आमच्या महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा टाका. महाराज सांगू का. ऐका जोरात वाजवा. एकदा जोरात वाजवा. खरं सांगतो गड्या. अरे वारकरी शिक्षण मध्ये जर संस्थेमध्ये जर मुलगा टाकला जरा धाडस करून एक वाक्य बोलतो. भविष्यामध्ये तो डॉक्टर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. नाही सांगता येत. ऐका संस्थेतला मुलगा डॉक्टर होईल, वकील होईल का इंजिनियर होईल, कीर्तनकार होईल, गायक होईल, वादक होईल हे मी नाही सांगू शकत. पण एक वाक्य छाती ठोकपणे सांगतो. भविष्यामध्ये एक माणूस म्हणून हे मुलं नक्की चांगले होतील महाराज. नक्की चांगले होतील. फार अवघड काळ झालाय महाराज. तरुण एवढा व्यसनाधीन झालाय. गुरुजी एवढा व्यसनाधीन झालाय. आपल्या गावात बरे 90% निर्व्यसनीच आहेत. नाही ना व्यसन कोणाला. नाही ना. अरे कशा करता एवढा खटोटोप करायचा. 14 वर्ष झाले आपल्या नामसप्ताहाला. अरे एवढ्या मोठ्या सप्ताहातून मित्र असं म्हणेल एक जरी तरुणाने कीर्तनामध्ये व्यसन सोडलं मी समजेल आपल्या कीर्तनाचं सार्थक झालं. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो कृष्णा दादा हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपन पल का दाम खर्च कर. अपन पल का दाम खर्च कर. मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. मुंह में मक्खी जाती है. दारू गांजा गांजा दारू गांजा मत पियो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो अक्कल गुम हो जाती है. हो दारू वाजवा एकदा चाळी जोरात. वा संजय बाबा, बापू, कृष्णदादा, पंजाबराव डग साहेब आमच्या भावागामध्ये हवामान तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही नाव ऐकलं असं. 2 तास पंजाबराव डग साहेबाचं हवामानावरती व्याख्यान ऐकलं तेव्हाही असं वाटलं की खरंच अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही. काय अभ्यास आहे त्या माणसाचा. 2 तास रामदेव बाबाचं योगावरती व्याख्यान ऐकलं तेव्हाही असं वाटलं की खरंच अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही. काय अभ्यास आहे रामदेव बाबाचा योगावरती. आणि गेल्या 2 तासापासून बापूंचं संजय महाराजांचं गायन आणि आमच्या कृष्णादादांचा पकवाज ऐकतोय तेव्हाही अंतकरणातून खरंच असं वाटलं की अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही महाराज. काय गोड गायलंय. दारू गांजा मत पियो यारू अक्कल गुंग हो जाती. माणसानं व्यसन नाही केलं पाहिजे. ऐका गुटखा मटका चटका आणि फटका. ऐका गुटखा मटका चटका आणि फटका यांच्यापासून सुटका नाहीतर मृत्यूची घटका. अजून ऐका कावा हेवा दावा गोवा. ऐका
कावा, शेवा, दावा आणि गोवा यांच्यापासून दूर राहावा, हे सगळं ध्यानात ठेवा आणि राहिलेले बाळूमामाला दक्षिणा देऊन जावा. विठाला माफी मागतो. वेळेवर लग्न व्हावं असं जर वाटत असेल व्यसनापासून दूर राहा. तुमच्याकडं बरं आहे का अवघड आहे? लग्नाचं अवघड आहे? हो भाऊ, मला वाटलं आमच्याच इकडं अवघड आहे. लय अवघड झालंय कृष्णदादा, लय अवघड झालंय. कोणत्या गावात जाऊ द्या, 10-5 उमेदवार संघच आहेत. महाराज राहू द्या लक्ष. महाराज मी का लगीन मास्टर आहे का काय? महाराज लयच अवघड झाले. आम्ही सप्तेनं फिरू फिरू झाले कुठं महाराज, लय अवघड झाले. विठ्ठल झाले महाराज. आता लग्न ही गोष्ट एवढी सोपी नाही. काल एक जण मला म्हणला, महाराज आमच्या गावात 35 आहेत. म्हणलं माझ्या गल्लीत 35 आहेत महाराज. आता लय अवघड झाले, लय अवघड झाले. तरुणांनो, व्यसनापासून दूर राहा, वेळेवर लग्न व्हावं असं कोणत्या शास्त्राला वाटतं आपला जावई व्यसन असावा? फार अवघड काळ होत चाललाय गड्या. आता तरी बरे 5 वर्ष थांबा, 5 वर्ष प्रत्येक गावात पाठीच लागणार. बोरखेडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. खाली अशी मोठी वळ असणार, या आमच्या गावात मुंजे मिळतील वयाची 8. लय अवघड होणार आहे बाबा, लय अवघड होणार आहे. अशी वेळ आपल्या येऊ नये. आणि जरा माफी मागतो, व्यासपीठाची माफी मागतो. भगवान बाबा सगळ्याची माफी मागतो. पण एक वाक्य बोलू गजूभाऊ, बोलू ना, वापस जाऊ देता ना. बोलतो, पोरं हो, तुळशीचे लग्न झालेत, आता लग्न सराई चालू आहे. जरा माफी मागतो, पण आता जास्त भानगडीतच पडू नका. जी गाडी भेटन त्या गाडीत, कळतंय ना, कळतंय ना? हे चांगलं कळतंय महाराज, आहे का नाही? ते का गाथा आहे का नाही कळायला? हे कळणारच आहे ना महाराज. जी गाडी भेटन त्या गाडीत. जरा माफी मागतो कृष्णादा. काल असंच म्हणलं, जी गाडी भेटन त्या गाडीत बसा. बापू एक पोरग उभा राहिला, ते मला महाराज 2 वर्ष झालं स्टँडवर उभा आहे, गाडी चेन कंचित बसायचंय. महाराज लय अवघड झाले बाबा, लय अवघड झाले. वेळेवर लग्न व्हावं असं वाटत असले व्यसनापासून दूर राहा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिका, हृदय कळवळा. वैष्णवांचा काय गोड गायला आमच्या कृष्णामाळ, काय गोड वाजवलं आमच्या, आपलं काय गोड नाचले आमचे कन्हैया महाराज. इथून जरा आपण बाजूला गेलो होतो आणि आमच्या कृष्णादादांनी एवढा गोड मृदंग वाजवला, अतिशक्ती वाटेल. मी नेहमी सांगत असतो, आशे वादक जर एखाद्या स्मशानात नेले ना, स्मशानात राजूभाऊ स्मशान कळते ना, अरे मसन वाटा आशे वादक एखाद्या मसन वाट्यात जरी नेले, तिथले मडे सुद्धा उठून बसतील महाराज. मडे सुद्धा उठून बसतील नाही, उठून नाचतील. पण कुठले मसन वाट्यातले, मंडपातले नाही. तुम्ही काही वाजवा, काही म्हणा, आम्ही हाणलेलंच आहे महाराज. आमच्या दादासाठी जोरात टाळी वाजवा. वा 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 महाराज म्हणले, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गोपीचंदन लावा, अंतकरणामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवा. अजून काय आवडतो? आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी. जीवनात आल्याच्या नंतर आषाढीची वारी करा, कार्तिकाची वारी करा. महाराज जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय सोहळा आहे तो सुख सोहळा स्वर्गी नाही. मला अगोदर सांगा, तुम्ही कधी विश्वमाऊली ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात गेलात का? बोला ना मोकळं सांगा, गेलात का? काही हो म्हणताय, काही नाही म्हणताय. जीवनात आल्याच्या नंतर एकदा तरी विश्वमाऊली ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात जा, एकदा तरी जगद्गुरु तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात जा. पण जायच्या अगोदर जा. कळतंय ना? जा, पण जायच्या. काही जाऊ म्हणून गेले, गावाकडं नाही गेले, पण वारीला गेले. लय आनंद आहे. जीवनात आल्याच्या नंतर वारी करा. आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी. साधन निर्धारी आण नाही, असं जो कोणी वागतो तो सामान्य माणसाला आवडल, यात काही नवल नाही. तो देवाला सुद्धा पूज्य. एका जनार्दनी ऐसा ज्याचा ने, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. टोबार